वापसा झालाय तो झाल्यावर हाणायचा आहोत का नाही ते चिखलात आहोत आणतो एखाद्या तसंच वडीत तसं झालेलं देवेंद्र फडणवीस गप्पून सत्ता आली हातात समाजाच्या भावना कळणार पक्षातल्या लोकांचे मन जाणून घेता येणार मनमानी त्यांना बोलायला लावायचं माझ्या विरोधात त्यांनाही चिड यायला लागली नाही बळच कम बोलायला लावतोय मग अंधारातून म्हणणार आम्हाला बोलायला लावते राव जरांगे पाटील आमची इच्छा नाही मराठीवर बोलायची अशी चर्चा होते की अर्ध भाजप तुमच्याकडे येतं तिकीट मागण्यासाठी अर्ध भाजप खाली नाही हो फडणवीस साहेबाच्याच मागे सगळे नांदेडचा अर्ध भाजपचा अर्ध परिस्थितीनं शेवटी चालकांना विचार करायला लागतो आपण अंदाजा घ्यायला लागतो नुसते ढग आले म्हणजेच पाऊस पडणारे असं नाही कसदार असणारा शेतकऱ्यांना कळतं पाऊस येणार आहे का नाही नवीन शेतकरी झाला त्याला नाही मेळ लागत लवकर पाऊस येणार आहे का वापसा झालाय तो झाल्यावर हाणायचा आहोत का नाही ते चिखलात आहोत आणतो एखाद्या तसंच वडीत तसं झालेलं देवेंद्र फडणवीस गप्पून सत्ता आली हातात समाजाच्या भावना कळणार पक्षातल्या लोकांचे मन जाणून घेता येणार मनमानी त्यांना बोलायला लावायचं माझ्या विरोधात त्यांनाही चिड यायला लागली नाही बळच कम बोलायला लावतोय मग अंधारातून म्हणणार आम्हाला बोलायला लावते राव जरांगे पाटील आमची इच्छा नाही मराठीवर बोलायची समाजावर तुमच्यावर बी नाही तुम्ही लई इमानदारीनं काम करताय तळमळी न करताय आम्हाला बोलायची इच्छा नाही पण का करा आमचा घोंगडी खाली हात गुंतलेला आहे असंच म्हणलं एक जण तर मला त्यांचं आमचा घोंगडी खाली हात गुंतलेला आहे ते देईन म्हणतोय मध्ये टाकून हा आणि मी काहीच केलेलं नाही राव तरी बी मग काय आता यंत्रणा संस्था हातात असल्यावर काही केलं नसलं तरी गुतवतो माणूस असे किती त्यांना मनच जाणता येत नाहीत ते भ्रमात गेले त्यांचे 10-15-20 वर्ष राजकारणात पण जशी सामान्य जनता हुशार व्हायला लागली ना तसं भाजपमधला मराठा सामान्य सगळा बाहेर पडायला लागला आणि कारण बी तशी आहेत ना विनाकारण कोणाला बोलायला लावणं कोणालाही आरोप करायला लावणं कसलं उठत आणि ते म्हणतंय मराठ्याला आरक्षणाची काय गरज जंगला सोडून द्या जंगला सोडून कसं शिकवतो का काही बोलायचं उगा आपलं कुंकड काय बरळायचं काही म्हणायचं गोरगरिबाचे जीव जाणायचे नाही आरक्षण जाणायचं नाही संघर्ष लढाई आणि यांनी पूर्ण बोलायचे नेते संपेत आणलेत फडणवीसांनी पूर्ण जेवढे बोलायचे नेते ते पुरे संपेत आणले म्हणजे ते बोलत आता बोलणारे कदारले 10-15 झाले आता म्हणून आता दुसरे तयार करतात नवीन बोला असे कुठं सत्ता येत असते का असे कुठं लोक आपल्या बाजूने होत असतात का बळच भांडणं खेळायला लावायची एकमेका विरोधात असे कुठं सत्ता येणार का विनाकारण मोठ्या जाती एकमेकात झुंजवायच्या अशानं कुठं सत्ता येते का हे हसले डाव त्याच्यानं नसते सत्ता येत माणसाचे मन जिंकायला लागते त्याला काम करायला लागतं तुम्ही अर्धवट काम करणार अर्धवट मारा लावून देणार कसे निवडून येणार तुम्ही या बारीनं तर भोगाच आहे रे तुमचा थांबा तुम्ही थोडं काही द्या तुम्ही ह्या बारीनं भोगाच आहे आता कारण मराठी मागे सरकत नाहीत मुसलमान दलित मागे सरकत नाहीत सामान्य ओबीसी सुद्धा मागे सरकत नेते फेते सोडून दिलेत आम्ही ओबीसीचे बिन मराठीचे नेते काही कामाचे नाहीत आमचे येतच